आज राज्यभर तारखेनुसार 350वा शिवराज्याभिषेक दिन साजरा होणार आहे आणि रायगडावर या निमित्तानं भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। संभाजीराजेंच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिषेक केला जाणार आहे। गडपूजन, शिरकाई देवी गोंधळ, पालखी मिरवणूक, अभिषेक आणि इतर कार्यक्रम आज पार पडणार आहेत। सोन्यापासून बनवलेल्या 350 सुवर्ण होनांच्या प्रतिकृतींचा अभिषेक देखील आज केला जाणार आहे। तर या सोहळ्याला सोमवारपासूनच खरं तर सुरुवात झाली असून हजारो नाही तर लाखो शिवभक्त आज दाखल झालेले आहेत। महाराजांच्या जय जयकारानं गड दुमदुमून गेलाय। 350वा शिवराज्याभिषेक सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी लाखो शिवभक्तांनी रायगडावर गर्दी केलेली आहे आणि रायगडावरील तुफान गर्दीमुळे गडाचे दरवाजे बंद करण्यात आलेत आणि त्यामुळे नाईलाजाने असंख्य शिवभक्त हे माघारी फिरले। गडावर जाण्यासाठी रोपवे देखील गर्दीमुळे बंद करण्यात आलेला आहे। तर लाखो शिवभक्त हे गडावर दाखल झालेले आहेत। पोलीस प्रशासनाकडून देखील शिवभक्तांना आवाहन करण्यात येते, गर्दी न करण्याचं आवाहन वेळोवेळी करण्यात येते। छत्रपती संभाजीराजे यांनी देखील शिवभक्तांना आवाहन केलेलं आहे। रायगडावरचा हा सोहळ्याचा उत्साह आपण पाहतोय। आज शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह अनेक शिवभक्तांमध्ये संचारलेला आहे। रायगडावरची ही दृश्य आपण पाहतोय। आज 350 सुवर्ण होनांच्या प्रतिकृतीचा अभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिकृतीवर करण्यात येणार आहे। हा जल्लोष आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचा। हे ढग आहेत ते खाली उतरलेत। अक्षरशः या प्रसन्नाच्या वातावरणामध्ये सूर्योदय होतोय। तर हे ध्वजवंदन सध्या करण्यात येते। होळीचा माळ इथे इकडची ही दृश्य आपण पाहतोय आणि यानंतर सगळ्या मुख्य कार्यक्रमांना आता सुरुवात होणार आहे। रायगडावरची ही दृश्य आपण पाहतोय। तर रायगडावर अक्षरशः शिवशाही अवतरलेली आहे, कारण लाखोच्या संख्येनं अनेक शिवभक्त इथे दाखल झालेले आहेत। याची डोळा याची देही हा क्षण आपल्या राजाचा राज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी शिवभक्त दाखल झालेले आहेत आणि ही दृश्य आपण पाहतोय आणि आपण या ठिकाणी बघू शकतो युवराज शहाजीराजे छत्रपती या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि त्यांच्या उपस्थित अशा पद्धतीनं रायगडावरचा हा भगवा ध्वज जो आहे तो आता वरती नेला जातोय। लाखो शिवभक्तांचं श्रद्धास्थान आशास्थान असलेल्या किल्ले रायगडावरचं हे दृश्य बघतोय। आपल्यासोबत युवराज शहाजीराजे छत्रपती आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। राजे, लाखोंच्या संख्येनं शिवभक्त आलेले आहे, आपण केलेलं आव्हान आणि त्यानंतर शिवभक्तांनी दिलेला प्रतिसाद कसं बघताय? आव्हान हे पूर्ण घराण्याकडून आणि बाकीच्या शिवभक्तांकडून पण शिवभक्तांनाच आव्हान आहे, पण मी फक्त आज इथं जल्लोष करायला आलोय आणि ते सोडून माझं काय बाकीची बोलायची इच्छा नाहीये। आणि माझी इच्छा असणार आहे तुम्ही पण सगळे पत्रकार बंधू आणि बाकी शिवभक्त पण जल्लोष नक्कीच करा आणि जेवढी मजा घेता येते तेवढी या राज्याभिषेकची घ्या। राजे, लाखो शिवभक्त जे आहे ते गडाच्या खालीच अजून थांबलेले आहे, वरती जागा संपली आहे, त्यांना काय आव्हान करा? नक्कीच राजेंनी ऑलरेडी एक मेसेज पाठवलाय शिवभक्तांना, खाली जेवढे वरती यायला लागलेत त्यांना, आणि राजे आता वैयक्तिक स्वतः तिथं खाली गेलेले आहेत आणि राजे तिथं काहीतरी सोल्युशन काढतीलच नक्की। हळूहळू शिवराज्याभिषेकाचा प्रतिसाद आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय। अर्थात तारखेनुसार जो राज्याभिषेक होतोय त्याची ही प्रचंड गर्दी आहे आणि प्रतिसाद जो आहे तो वर्षानुवर्ष दरवर्षी प्रतिसाद वाढताना पाहायला मिळतोय। नेमकं या सगळ्याकडे, या शिवभक्तांच्या प्रेमाकडे कसं बघता आपण? शिवभक्तांचं प्रेम ही आमच्यासाठी आहे हे कधीच म्हणणार नाही, हे नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांसाठीच आहेत आणि मला शॉक पण बसत नाही की लोक एवढे प्रेम करतात। फक्त रायगडवर एवढे चढतात ह्याच्यावर शॉक बसतो, कारण की वर्षभर ही सगळी जिथे येणारी शिवभक्त आहेत ही नॉर्मल काम करणारी लोक आहेत, ही सुट्ट्या घेतात आणि एवढं एक कार्यक्रमासाठी बिन बोलवता पण गड चढायला येतात आणि हे मानायला पाहिजे त्यांना आपण शिवभक्त। आपण बघतो हे होते आपल्यासोबत शहाजीराजे छत्रपती, ही सगळी रायगड वरची टीम आहे, अनेक हे सगळे पदाधिकारी आहेत ज्यांच्या नियोजनातून खरं तर हा रायगडचा भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी पार पडतो। शिवराज्याभिषेक समितीचे हे सगळे पदाधिकारी आपण दृश्यांमध्ये बघतोय। प्रचंड मेहनत, प्रचंड
उत्साह जो आहे तो या सगळ्या शिवराज्याभिषेक समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पाहायला मिळतोय। तब्बल 6 महिने या सगळ्या राज्याभिषेकाचं नियोजन, शिवराज्याभिषेक सोहळ्याचं नियोजन जे आहे हे समितीचे पदाधिकारी करत असतात आणि त्याचंच हे यश आहे की लाखोंच्या संख्येनं हे शिवभक्त रायगडावर दाखल झाले। मात्र जे शिवभक्त रायगडाच्या खाली थांबले त्यांना देखील संभाजीराजे छत्रपती हे दुपारपर्यंत भेटणार आहेत। जोपर्यंत शेवटचा भक्त रायगडावरून खाली परतणार नाही तोपर्यंत मी इथेच थांबेल, अशा प्रकारचा मेसेज जो आहे तो देखील संभाजीराजे छत्रपतींनी दिलाय। त्यामुळे एक चांगला आणि मोठा प्रतिसाद जो आहे तो तारखेनुसार होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला अर्थात 6 जूनला मिळताना पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, किल्ले रायगड। तर किल्ले रायगडावरची ही रेकॉर्ड ब्रेक गर्दी यंदा आपण बघतोय। गेल्या वर्षी देखील न्यूज 18 लोकमत या सोहळ्याकरता म्हणून म्हणजे तारखेनुसार पार पडणाऱ्या या सोहळ्यासाठी किल्ले रायगडावरती होता आणि यंदाही इथली सगळी दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय। महाराजांची ही मेघडंबरी, महाराजांचा हा जो काही तिथे खास शैलीतला ऐट असणारा असा जो काही पुतळा आहे त्याच्यासमोर फुलांची आरास करण्यात आलेली आहे आणि आता पालखीतनं महाराजांची मूर्ती जी आहे ती तिथं आणण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो सुरू होईल। विधिवत असा हा शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो पार पडेल। पण यावेळी मोठ्या संख्येनं शिवभक्त जे आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करत पुन्हा एकदा किल्ले रायगडावरती जमलेले आहेत, कारण हाच तो क्षण असतो ज्यावेळी शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचे विचार जागृत करून त्यातनं स्फूर्ती घेऊन खरं तर या सगळ्या सोहळ्यामध्ये त्यांचा जय जयकार करण्याची संधी या सगळ्या शिवभक्तांना मिळते। आणि आता ध्वजपूजन करून ध्वजारोहण झालेलं आहे आणि ध्वजारोहण झाल्यानंतर पुढच्या कार्यक्रमाला लवकरच या ठिकाणी सुरुवात होणार आहे। रायगडावर शिवभक्तांची मोठी गर्दी झाल्याचं आपण बघतो आणि या शिवभक्तांना नाराज न होता काही काळ थांबावं, काही वेळानं गडावर जाण्यास परवानगी मिळेल असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। संयोगिता राजेंनी पायथ्याशी थांबून या शिवभक्तांची समजूत काढलेली आहे।